आज आपण वेगवेगळ्या माध्यमातून प्रकाश किरणं कसे अपवर्तित होतात, तेव्हा त्यांच्या मार्गामध्ये किंवा त्यांच्या दिशेमध्ये कसा बदल होतो हे बघणार आहोत. त्याचबरोबर अपवर्तनांक म्हणजे काय आणि अपवर्तनाचे वेगवेगळे नियम शिकणार आहोत. काल आपण काचेच्या चिपेच्या प्रयोगाबद्दल संपूर्ण माहिती घेतली. तर या ठिकाणी तीच डायग्राम मी परत इथे या ठिकाणी तुम्हाला अजून एकदा ड्रॉ करून दाखवते. आता इकडे बघा, ही काचेची चीप, काचेच्या चिपेच्या बाहेर हवा हे माध्यम आहे. आपण काल पाहिलं आहे हवा. त्यानंतर हे माध्यम आहे काच, ठीक आहे. त्यानंतर परत हवा हे माध्यम आहे. तर जेव्हा काचेच्या चिपेवर प्रकाश किरण पडतो तेव्हा त्याचं अपवर्तन होताना तो ही जी स्तंभिका आहे, ही स्तंभिका त्या स्तंभिके जवळ झुकतो, स्तंभिकेच्या बाजूने झुकतो. अशा तऱ्हेने तो सरळ असा अपवर्तित न होता, इथे अपवर्तन हा शब्द वापरायचा आहे. इथे परावर्तन कुठेही म्हणायचं नाही. अपवर्तित होताना तो स्तंभिकेच्या बाजूने झुकतो. हे त्याचं पहिलं अपवर्तन. इथे त्याचं पहिलं अपवर्तन, याला आपण एन असं नाव दिलं होतं. एकदा अपवर्तन झाल्यानंतर दुसऱ्यांदा काच या माध्यमातून परत तो प्रकाश किरण हवा या माध्यमात शिरताना आणखीन एक स्तंभिका दाखवते मी इथे, कारण मला दुसरं अपवर्तन दाखवायचं आहे. तर काच या माध्यमातून हवा या माध्यमात जेव्हा किरण काचेतून बाहेर पडतो तेव्हा तो स्तंभिकेपासून विस्थापित झालेला दिसतो. इथे तो स्तंभिकेकडे झुकला, इथे मात्र स्तंभिकेपासून लांब गेला. या कोणाला आपण कोन आय म्हणजे आपाती कोण म्हटलं होतं. त्याचबरोबर हा कोण आर, याला अपवर्तित लिहिलं मी इथे. अपवर्ती कोण पाहिजे, इथे किरण लिहिलाय. ही चूक थोडीशी जाणून घ्या. इथली सुधारणा लक्षात घ्या. आर हा अपवर्ती कोण. त्याचप्रमाणे दुसऱ्या अपवर्तनाच्या वेळी इथे दुसरं अपवर्तन एम या बिंदूतून होतं. पहिलं अपवर्तन एन या बिंदूतून झालं. एन ला काय म्हटलं आपण, आपात बिंदू. तर एम ला आपण अपवर्तित बिंदू असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरं अपवर्तन होताना इथे होणारा कोण जो आहे तो आहे I1, बरोबर. या I1 ला सुद्धा आपाती कोण म्हणायचं आणि दुसऱ्या अपवर्तनानंतर कोण ई जो आहे त्याला अपवर्ती कोण म्हणायचं, ठीक आहे. किंवा याला निर्गत कोण असंही म्हणू शकतो. दोनदा अपवर्तन झालंय तर काय बदल दिसतो आहे इथे बघा. हवा हे माध्यम काहीसं विरळ आहे. काय म्हणू आपण, हवा हे माध्यम विरळ आहे. विरळ म्हणजे मोकळं माध्यम आहे. त्याच्या तुलनेमध्ये काच हे माध्यम घन आहे किंवा दाट आहे, बरोबर की नाही. तर या विरळ माध्यमातून हवा हे माध्यम विरळ, त्या मानाने काच हे माध्यम दाट माध्यम आहे किंवा घन म्हणू आपण, घन असं माध्यम आहे. परत हवा हे विरळ माध्यम आहे. तर प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जेव्हा शिरतो तेव्हा त्याच्या मार्गक्रमणात काय बदल होतो आणि त्यानंतर तो परत दाट माध्यमातून किंवा घन माध्यमातून विरळ माध्यमात बाहेर पडताना काय बदल होतात त्याच्या मार्गक्रमणामध्ये, त्या किरणामध्ये, ते सगळे बदल आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रकाशाचं होणारं मार्गक्रमण आपण बघणार आहोत. तर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, काच हा पारदर्शक पदार्थ आहे आणि आपण जो भाग बघतो आहे ते आहे प्रकाशाचं अपवर्तन आपण शिकतो आहे. तर हीच आकृती आपण वेगवेगळ्या पद्धतीने
दोन दोन माध्यम एका वेळी काढून इथे 3 माध्यम आपण एका वेळी काढलेले आहे. आपण एका वेळी 2 माध्यम काढणार आहोत आणि अपवर्तनाची क्रिया कुठे कशी होते ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा हीच आकृती आपल्याला परत कामी येणार आहे. फक्त 3 माध्यमांमध्ये त्याचा प्रवास म्हणजे प्रकाश किरणाचा प्रवास पहिल्यातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या म्हणजे विरळ मधून घन आणि घन माध्यमातून विरळ माध्यमात एकाच वेळी न दाखवता आपण तो वेगवेगळ्या पायऱ्यांनी दाखवणार आहे. स्टेप वाईज दाखवणार आहोत. तर पहिले आहे सगळ्यात अगोदर काचेची चीप. त्यात अगोदरच्या प्रमाणेच काचेची चीप आपल्याला लागणार आहे कारण आपण परावर्तन पाहत नाही, आपण अपवर्तन शिकतो आहे. आपल्याला पारदर्शक पदार्थ लागतो आहे. मग आताच आपण म्हटल्याप्रमाणे हवा हे काचेच्या बाहेरचं माध्यम हवा, बरोबर. काचेच्या बाहेरचं माध्यम आहे हवा. तर आपला मुद्दा काय आहे? वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या किंवा विविध माध्यमातून होणारे प्रकाशाचे अपवर्तन. तर पहिल्यांदा पहिल्या आकृतीत मी घेत आहे हवा हे काचेच्या बाहेरचं माध्यम हवा आणि हवा हे माध्यम विरळ माध्यम आहे. फार सोपा भाग आहे हा, तरी पण महत्वाचा. विरळ माध्यमातून प्रकाश किरण काच या घन माध्यमात जाणार आहे, बरोबर. तर माध्यम 1 इथे माध्यम 1 आहे हवा. पहिलं माध्यम काय आहे? हवा. आणि दुसरे माध्यम 2 काच. तर प्रकाश किरण कसा मार्गक्रमण करतो किंवा त्याच्यामध्ये कोणते बदल होतात हे जाणून घेऊया. नेहमीप्रमाणे काचेच्या चिपेवर पडणारा प्रकाश किरण दाखवणे, तो काचेत परावर्तित होताना हवेतून काचेमध्ये शिरताना तो स्तंभिकेकडे झुकतो. ही स्तंभिका, ठीक आहे. त्याच्यानंतर तो स्तंभिकेकडे झुकताना दाखवायचा आहे आपल्याला ही स्तंभिका. तर तो असा सरळ अपवर्तित न होता तो स्तंभिकेकडे झुकताना दाखवायचा. ही पहिली आकृती. तर प्रकाश किरण कुठून कुठे शिरला आहे? हवेतून काच या माध्यमात, काच या घन माध्यमात शिरला आहे. तर स्पष्टीकरण द्यायचं, जेव्हा प्रकाश किरण हवा या विरळ माध्यमातून काच या घन माध्यमात शिरतो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो, ठीक आहे. तर असंच लिहायचं, स्तंभिकेकडे झुकतो. मी थोडक्यात लिहिते, प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकतो. विरल माध्यमातून घन माध्यमात शिरताना तो काय होतो? स्तंभिकेकडे झुकतो. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2, परत काचेची चीप. आता आपण काय करणार आहे? काच या माध्यमातून प्रकाश किरण हवा या माध्यमात शिरताना किंवा जाताना काय बदल होतात ते बघणार आहोत. तर पहिलं माध्यम आपण घेणार आहोत, माध्यम 1. काच आणि माध्यम 2 हवा. तर आपण बाहेर पडताना काय गोष्टी होतात ते आपण बघणार आहे. तर बघा, काचेतून बाहेर येणारा प्रकाश किरण जेव्हा, जरा थोडं आकृती वर घेऊया. म्हणजे एकाच वेळी
तीनही आकृत्या तुम्हाला दिसल्या पाहिजेत. काचेची जीभ, माध्यम एक हवा, माध्यम पहिला आपण काच बघणार आहे किंवा काच कन्सिडर करणार आहोत. आणि माध्यम 2 हवा. काच हे घन माध्यम, हवा हे विरल किंवा विरळ माध्यम लक्षात ठेवायचं. आता बघा, मी इथे मधोमध स्तंभिका काढून घेते किंवा अगोदर स्तंभिका नाही काढली आणि प्रकाश किरण काचेतून हवा या विरळ माध्यमात येताना दाखवायचा आहे. तर या प्रकारे दाखवायचं. हा किरण जो आता बाहेर पडणार आहे काचेतून, ठीक आहे ना. तर स्तंभिका प्रकाश किरण काढल्यानंतर त्याचा मार्ग दाखवायचं विसरू नका कधीही, ठीक आहे. तर अशा रीतीने स्तंभिका. आता तो स्तंभिकेकडे न झुकता तो स्तंभिकेपासून विस्थापित होतो किंवा दूर जातो अशा तऱ्हेने, ठीक आहे. तर हे असे बदल लक्षात घ्यायचे. तर लिहायचं मग हे बदल लक्षात घ्यायचे. आणि जेव्हा तो काच या माध्यमातून किंवा काच हे घन माध्यम आहे, घन माध्यमातून विरल माध्यमात शिरताना स्तंभिकेपासून दूर जातो किंवा विस्थापित होतो असं लक्षात ठेवायचं. आकृती नंबर 3. आता आणखीन हेच 2 माध्यम दाखवायचे आहे. पण हा प्रकाश किरण असा तिरपा न पडता जर या काचेच्या चिप्पेवर लंबरूप पडला. आता बघा, नेहमीच आपण काचेवर पडणारा जो किरण आहे तो नेहमी तिरपा दाखवला. आता मी हे जे 2 माध्यम आहेत, इथे पहिलं माध्यम आपण माध्यम 1 या तिसऱ्या मार्गक्रमणाचं माध्यम 1 आपण दाखवणार आहे हवा. ठीक आहे. आणि माध्यम 2 काच दाखवणार. या ठिकाणी आपण हे सगळ्या आकृत्या कशासाठी बघतो आहे, जेव्हा एका माध्यमातून प्रकाश किरण दुसऱ्या माध्यमात शिरतो तेव्हा त्याच्यामध्ये कसे बदल होतात हे बघतोय. तर या ठिकाणी प्रकाश किरण समजा इथे माध्यम बाहेरचं माध्यम 1 हे हवा घेऊ आणि माध्यम दुसरं आहे काच. तर या 2 माध्यमाच्या सीमेवर समजा प्रकाश किरण असा लंबरूप पडला. लक्षात घ्या, लंबरूप पडला तर तो दुसऱ्या माध्यमात शिरताना त्याची दिशा बदलत नाही, तो तसाच सरळ राहतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याचं अपवर्तन होतच नाही असं लक्षात घ्यायचं, ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की इथे दोन्ही माध्यमाच्या सीमेवर जेव्हा प्रकाश किरण लंबरूपात पडतो तेव्हा तो सरळ तसाच पुढे जातो. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणजेच त्याचं अपवर्तन होत नाही. ना तो स्तंभिका त्याच्यानंतर प्रकाश किरणाचा जो मार्ग आहे तो सगळा एकाच ठिकाणी आहे, म्हणून तो स्तंभिकेच्या बाजूनी झुकत नाही किंवा स्तंभिकेपासून दूर जात नाही. थोडक्यात हे सगळं सांगायचं नाही, असंच म्हणायचं की जेव्हा दोन्ही सीमेच्या मधोमध जेव्हा प्रकाश किरण लंबरूप पडतो तेव्हा तो सरळ त्याची दिशा न बदलता तो सरळ त्याच दिशेने पुढे जातो आणि याला अपवर्तन म्हणायचं नाही, तो अपवर्तित होत नाही. तर या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या. तर दोन्ही माध्यमाच्या सीमेवर दोन्ही माध्यमातील सीमेवर लंबरूप आपात किरण किंवा आपाती किरण जे असतो
तेव्हा तो त्याची दिशा बदलत नाही. दिशा बदलत नाही म्हणजेच अपवर्तित होत नाही. त्याचे अपवर्तन होत नाही असं म्हणू आपण. त्याचे अपवर्तन होत नाही असं म्हणू शकतो. तर इथे आपण वेगवेगळ्या माध्यमात प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात तेव्हा त्याच्यामध्ये कोणता बदल होतो हे आपण पाहिलं. तर ह्यानंतर आपण अपवर्तनाचे नियम बघूया. तर पहिला मुद्दा आपला झाला अपवर्तनाचे नियम. सोपे नियम आहेत. अगदी परावर्तनाचे जे नियम आहेत त्याचप्रमाणे अपवर्तनाचा पहिला नियम तसाच आहे. तर अपवर्तनाचे नियम. ठीक आहे. तर अपवर्तनाच्या नियमांमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला ही आकृती कामी पडणार आहे. काचेची चीप, हवेतून काचेमध्ये शिरणारा प्रकाश किरण, स्तंभिका अपवर्तित होताना तो स्तंभिकेकडे झुकतो. मार्ग दाखवायचे प्रकाश किरणांचे. ठीक आहे. इथे दाखवल्याप्रमाणे कोन I, कोन R. स्तंभिकेला आपण CD असं नाव देऊ. तर पहिला नियम अतिशय सोपा आहे. या नियमामध्ये आपाती किरण आणि अपवर्तित किरण. आता इथे आपाती किरणाला आपण नाव देऊ. हा आहे आपात बिंदू आणि इथे आपण नाव देऊया आपाती किरणाला N असं नाव देऊ आणि इकडे BN असं अपवर्तित किरणाला नाव देऊया. तर पहिल्या नियमामध्ये आपाती किरण आणि अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. हा परावर्तनाप्रमाणेच हा पहिला नियम. सोबतच आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात. हा झाला पहिला नियम. दुसऱ्या नियमामध्ये काय म्हटलं आहे? या दोन माध्यमांसाठी, दिलेल्या दोन माध्यमांसाठी हवा आणि काच, आपण जे माध्यम घेतले दिलेल्या दोन माध्यमांसाठी पहिला नियम तर सोपा आणि दुसरा नियम बघा. दिलेल्या दोन माध्यमांसाठी साइन I आणि साइन R हे गुणोत्तर नेहमी स्थिर असते. साइन, कॉस, टॅन हे तुम्ही त्रिकोणमितीमध्ये शिकता. तर या I चा साइन आणि या R चा साइन, बरोबर नाही? I चा आणि R चा साइन हा नेहमी स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो. यालाच या दुसऱ्या नियमाला स्नेलचा नियम असंही म्हणतात. स्नेलचा नियम असं म्हणतात. लक्षात ठेवायचं, महत्वाचं. अपवर्तनात दिलेला दुसरा नियम हा स्नेलचा नियम म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. तर ही महत्वाची गोष्ट. आता बघा, साइन I आणि साइन R हा नेहमी कॉन्स्टंट असतो आणि तो N या इंग्रजी लहान अक्षराने, स्मॉल लेटरने आपण दाखवतो. या N लाच अपवर्तनांक. N हा या ठिकाणी काय आहे? N बरोबर अपवर्तनांक. ठीक आहे. तर यापुढे जाऊन आपण वेगवेगळ्या दोन माध्यमांसाठी किंवा प्रत्येक एका गोष्टीचा, प्रत्येक एका वस्तूचा अपवर्तनांक कसा ठरवायचा हे आपण बघणार आहे. आता बघा, इथे साइन I आणि साइन R बरोबर N म्हटलं आणि N हा स्थिर असतो, स्थिरांक म्हटलाय, त्याला कॉन्स्टंट असतो. आणि ही जी तिसरी केस पाहिली, तिसरी कंडिशन पाहिली, जेव्हा दोन्ही माध्यमाच्या सीमेवर आपात किरणाचा लंबरूप पडतो तेव्हा तो सरळ त्याच मार्गात
पुढे जातो आणि त्याचं अपवर्तन होत नाही, या ठिकाणी कोण I बरोबर 0 आणि R बरोबर 0 असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढे जाऊया. वेगवेगळ्या पदार्थाचे अपवर्तनांक कसे ठरतात आणि त्याच्या मागे काय कारण आहे, कोणाचा अपवर्तनांक कमी आणि कोणाचा जास्त, कोणत्या वस्तूचा किंवा कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक कमी किंवा जास्त हे कशाच्या आधारे ठरते हे आपण पुढे बघणार आहोत. वर्तनांक कसा ठरतो. एखाद्या पदार्थाचा अपवर्तनांक कमी किंवा जास्त किंवा वेगवेगळ्या पदार्थाचे अपवर्तनांक तुमच्या पुस्तकात एक चार्ट आहे, त्यामध्ये दिलेले आहे. तर हा अपवर्तनांक कसा ठरतो, त्यासाठी काय गोष्टी कारणीभूत असतात, तर त्या गोष्टी आपण बघणार आहे. समजा एखादं माध्यम घन किंवा काय म्हणू विरळ आहे, जसं हवा हे विरळ माध्यम आहे आणि काच हे घन माध्यम आहे. तर माध्यमाची घनता बघून, बरोबर, ज्या माध्यमातून प्रकाश किरण जात आहे, प्रवेश करत आहे किंवा जिथून त्याचं मार्गक्रमण होत आहे, त्या माध्यमाची घनता कमी किंवा जास्त असेल तर त्याच्या वेगावर परिणाम होत असतो, त्याचा वेग बदलत असतो. प्रकाश किरण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचा वेग केव्हा बदलतो, जेव्हा त्या पदार्थाची घनता बदलते किंवा एखाद्या पदार्थाच्या घनतेच्या आधारे त्या माध्यमातून प्रकाश किरण जाण्याचा वेग ठरत असतो. म्हणजे थोडक्यात काय, अपवर्तनांक कशाच्या आधारे ठरतो, प्रकाश किरण त्या माध्यमातून जाताना त्या प्रकाश किरणाचा वेग किती आहे त्याच्या आधारे अपवर्तनांक ठरत असतो. तर अशा वेळी बघा, दोन गोष्टी, एकतर घनता लक्षात घ्यायची, घनतेच्या आधारे प्रकाश किरणाचा वेग बदलत असतो आणि कधी कधी काय होतं, प्रकाश किरण वेगवेगळ्या रंगाचे असतील तर मग वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांचा एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा वेग सुद्धा वेगवेगळा असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी अपवर्तनांक ठरवण्यासाठी कारणीभूत असतात. तर आपण आता दोन जे माध्यम आपण घेतले होते, तर तेच माध्यम घेऊन काच आणि हवा, तर या हवेतून काचेत प्रवेश करताना या प्रकाश किरणाचा वेग पहा, हवेतून काचेमध्ये प्रकाश किरण जेव्हा शिरतो, या वेगाला आपण V1 म्हणू आणि मग काचेतून परत बाहेर या बिंदूतून अपवर्तन होताना हा त्याचा वेग आहे V2. म्हणजे एका माध्यमातला वेग आहे V1, दुसऱ्या माध्यमातला वेग आहे V2. तर मग अपवर्तनांक कसा ठरवतो बघा, तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भात, इकडे लक्ष द्या, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात मी इकडे शब्दरूपात लिहिते, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, पहा हा शब्द महत्वाचा, पहिल्या माध्यमाची तुलना दुसऱ्या माध्यमाशी करायची आणि दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढतोय आपण. तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, दुसऱ्या या शब्दाकडे लक्ष द्या. तर बघा, अपवर्तनांक काढायचं सूत्र कसं आहे, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्याचा म्हणजे काचेचा अपवर्तनांक, तर दुसऱ्या माध्यमाचा काढायचा आहे म्हणून 2, पद्धत कशी आहे बघा सूत्र लिहिण्याची, 2n1, पहिल्याच्या तुलनेत किंवा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा जेव्हा अपवर्तनांक काढतो याच्यात याला महत्व आहे.
दुसऱ्या माध्यमाचा म्हणजे काचेचा अपवर्तनांक जेव्हा काढतो त्या सूत्र काय आहे, प्रकाश किरणाचा पहिल्या माध्यमातील या माध्यमातील वेग म्हणजे v1 आणि दुसऱ्या माध्यमातील वेग म्हणजे v2. ठीक आहे. तर पहिल्या माध्यमातील प्रकाश किरणांचा वेग किंवा प्रकाशाचा वेग, पहिल्या माध्यमात प्रकाशाचा वेग, त्याचबरोबर दुसऱ्या माध्यमात जो प्रकाशाचा वेग आहे तो गृहीत धरायचा आहे. सूत्राकडे लक्ष द्या. आपण काढतो आहे दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक आणि सूत्रात वर काय घ्यायचं आहे, अंशामध्ये पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आणि छेदामध्ये दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा वेग म्हणजे 2n किंवा 2n1 v1/v2 हे लक्षात घ्यायचं. याच्या अगदी विरुद्ध काय करूया आपण, आता मला पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे, म्हणजे हा झाला काचेचा अपवर्तनांक. या ठिकाणी हा कशाचा अपवर्तनांक आहे, काचेचा अपवर्तनांक आहे. हा आहे काचेचा अपवर्तनांक, कारण पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्याचा काढले. याच्या अगदी विरुद्ध नंबर 2, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक. ठीक आहे. आता पहा काय लक्षात, कशाचा अपवर्तनांक काढतो आहे, पहिल्या माध्यमाचा. या अर्ध्या वाक्याकडे लक्ष द्यायचं. दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे पहिला जो शब्द आहे त्याचा अपवर्तनांक काढायचा आहे, म्हणून 1n2 बरोबर काय लिहायचं आता इथे, पहिल्याचा अपवर्तनांक काढताना दुसऱ्याचा वेग सुरुवातीला वरती लिहितो, अंशामध्ये दुसऱ्याचा वेग आणि छेदामध्ये पहिल्याचा वेग. तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, दुसऱ्या माध्यमात प्रकाश किरणांचा वेग, दुसऱ्या माध्यमातील, इथे माध्यमात किंवा माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिला पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. तर दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आहे v2 आणि पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आहे v1. तर मग पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक काढतो तेव्हा हे सूत्र लक्षात घ्यायचं. पहिल्याचा अपवर्तनांक काढतो तेव्हा दुसऱ्याची वेलॉसिटी म्हणजे वेग वरती असतो आणि दुसऱ्याचा अपवर्तनांक काढतो दुसऱ्या माध्यमाचा तेव्हा पहिल्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग वर अंशामध्ये लिहायचा. इथे गडबड करायची नाही. तर हे सूत्र तुम्हाला गणित सोडवायला कामी पडणार आहेत. आता छोटीशी एक टर्म राहिली आहे, निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय. खूप महत्वाचं, जर परीक्षेला आलं तर लक्षात ठेवायचं. निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय. आता बघा, जेव्हा दोन माध्यम कन्सिडर करतो तर प्रत्येक वेळी ते हवा आणि काच हे माध्यम आपण प्रत्येक वेळेला आपल्याला कामी पडली आणि हेच उदाहरण घेतलं आपण. जेव्हा कधीही कुठेही जेव्हा अपवर्तनांकाबद्दल आपण ठरवतो आहे तर दोन माध्यमांपैकी कुठलेही दोन माध्यम असतील, दोन माध्यमांपैकी जर एक माध्यम हवा किंवा निर्वात पोकळी असेल तेव्हा दुसऱ्याचा, त्याच्या तुलनेमध्ये दुसऱ्याचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक समजला जातो किंवा तो निरपेक्ष अपवर्तनांक असतो. लक्षात आलं मी काय म्हटलं आता. दोन माध्यम जेव्हा असतील तर दोन माध्यमांपैकी
कोणतंही एक माध्यम हवा असेल किंवा निर्वात पोकळी असेल तेव्हा त्याच्या तुलनेमध्ये दुसऱ्याचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो. तर आपण इथे दोन गोष्टी, दोन वेगवेगळ्या अपवर्तनांक काढले आहेत, दोन वेगवेगळ्या वस्तूंचे किंवा दोन वेगवेगळ्या पदार्थांचे. एका ठिकाणी आपण दुसऱ्या माध्यमाचा म्हणजे काचेचा अपवर्तनांक काढला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पहिल्या माध्यमाचा म्हणजे हवेचा अपवर्तनांक काढला आहे. इथे दोन माध्यमांपैकी एक माध्यम हवा आहे, तर निरपेक्ष अपवर्तनांक कोणाचा? तर या ठिकाणी हा जो आहे हा निरपेक्ष, हा म्हणजे हवा हे माध्यम सोडून दिलं तर हवा किंवा निर्वात पोकळी हे माध्यम असेल तर त्याच्या तुलनेमध्ये जे दुसरं माध्यम आहे ते काच आहे आणि काचेचा अपवर्तनांक हा इथे निरपेक्ष अपवर्तनांक ठरतो. बरोबर. तर इथपर्यंत आपण अपवर्तनांकाची, त्याच्यानंतर अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक, वेगवेगळ्या माध्यमातून होणारं प्रकाशाचं अपवर्तन ह्या गोष्टी पाहिल्या आहे. पुढच्या पिरियडला आपण ताऱ्यांचं लुकलुकणं म्हणजे काय किंवा ते तारे लुकलुकतात कसे ह्याबद्दलची माहिती बघणार आहोत. आजच्या क्लासमध्ये इथेच थांबू.